मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर जी मोहोळ, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांतदादा पाटील, श्रीमती माधुरीताई मिसाळ, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, अजय अतुल, त्याचबरोबर पुनीत बालन, अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, त्यांची सर्व अधिकाऱ्यांची टीम, सर्व कर्मचारी, पोलीस परिवारातील उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी, त्याचबरोबर उपस्थित असणारे काही खेळाडू, काही कलाकार, काही उद्योगपती, विविध क्षेत्रातील जमलेले माझे प्रतिष्ठित पुणेकर नागरिक बंधू भगिनी आणि ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं सत्कार करण्यात आला, ते सर्व आमचे पोलीस दलातील सत्कार मूर्ती बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मला याची जाणीव आहे की अजय अतुल यांचा हा कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यावेळेस चालतात त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस प्रेक्षक म्हणून बसायचो त्यावेळेस असा मध्ये कार्यक्रमाला की कधी हे भाषण बंद करतात तर परत गाणी सुरू होतात, त्याची मला जाणीव आहे. आणि तुम्ही सगळेजण, इव्हन मला मुख्यमंत्री पण म्हणले की दादा आता आपण गाणी ऐकूया, कारण 10 वाजेपर्यंतच गाणी ऐकायची असतात. पोलिसांनी काय काम केलेलं आहे ते पोलीस आयुक्तांनी सांगितलंय. राज्य सरकार पूर्ण पाठीशी उभं आहे, आपला डीपीसी पाठीशी उभं आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे, पुणेकरांना त्रास होता कामा नये याबद्दलची खबरदारी घेण्याच्या करता आज COP24 त्याची पण आपण सुरुवात केलेली आहे. आता जवळपास 13 किलो सोनं का 17 किलो सोनं हे त्या ठिकाणी देण्यात आलंय. ज्यांचं सोनं आहे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, आता जर चोरीला गेलं तर तुम्हालाच काही तुमची खाय नाही. तुमचं सोनं तुम्हाला जर नीट ठेवता येत नाही तर पोलिसांनी काय म्हणून पकडावं. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची का तुमचं सोनं पकडत बसायचं. त्याच्यामुळं आपली जबाबदारी नीटपणे पार पाडा. आपण पण जबाबदार नागरिक आहात. त्यामध्ये जबाबदारी पार पाडत असताना पोलिसांना ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून द्यायचंय त्याबद्दल राज्य सरकार, महायुतीचं सरकार, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कुठे कमी पडणार नाही. हा शब्द पालकमंत्री यांना, त्यांनी अर्थमंत्री यांना त्यांनी देतो. एक दिमागदार कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय, त्याबद्दल आमचे अमितेश कुमार आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.